पावसाळा सुरू होऊन 1 महिना उलटला तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यात गवत उगवण्या इतका सुद्धा पाऊस अजून झालेला नसताना उजनी धरण यंदा भरतंय का नाही असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पुणे जिल्हा व घाटमाता परिसरात जो जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे याचा परिणाम म्हणून उजनीत येणारी दौंडकडूनची आवक ही प्रचंड झपाट्याने वाढत आहे. काल सकाळी जवळपास ती 6800च्या आसपास होती. मात्र आज ती त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीला एक निश्चितपणे लाईक करा, जेणेकरून पुढील अपडेट देण्यासाठी एक नवीन प्रेरणा मिळते. आज दुपारी 12च्या अपडेटनुसार आपण पाहिलं की उजनी धरणात येणारी आवक ही 27,847 क्युसेक्स होती व उजनी धरण हे -26.60% होते. मात्र उजनी धरणात येणारी आत्ताची जी आवक ही 54,243 क्युसेक्स झालेली आहे. म्हणजे दुपारच्या तुलनेत ही 12 वाजल्यापासून दुप्पट झालेली आहे. आणि उजनी धरणाची आत्ताची परिस्थिती -25.75% आहे. तर अशाच पद्धतीचा जर पाऊस होत गेला तर निश्चितपणे उद्यापर्यंत 70 ते 80 हजाराच्या आसपास आवक जाऊन उजनी धरण लवकरच मायनसमधून प्लसमध्ये येण्यास सुरुवात होऊ शकते लवकरात लवकर, ही आशा आपण व्यक्त करूया. व पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व निश्चितपणे बातमीसाठी एक लाईक मात्र अवश्य करा.